नमस्कार. सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये, जिथून उभे आहेत शिवसेनेकडून अ मधून मस्के सतीश, ब मधून काळे उषा, क मधून शैलजा राठोड आणि ड मधून कदम विकास. जाणून घेऊया येणाऱ्या काळात त्यांची काय रणनीती असणार आहे. छान चालली आहे. कसा रिस्पॉन्स मिळतोय? चांगला रिस्पॉन्स आहे. काय समस्या आहेत? समस्या असं भरपूर आहेत. आधीचे नगरसेवक काही समस्या सोडवलं नाहीये. बरं, कुठले नगरसेवक होते? ते काय माहित नाही कुठले होते ते. बरोबर. तुम्ही काय अजेंडा ठेवलेला आहे समोर? मी अजेंडा आपला जुळे सोलापूर खूप मोठा ह्याच्याने वाढतोय, त्याच्यामुळे अजेंडा माझं एकच असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सिटी बस पाहिजे, बस स्टॉप आणि एसटी स्टँड आणि सभागृह, असं हे सांस्कृतिक भवन, असं हे माझा अजेंडा आहे. सर, काय सांगाल? आता आपला जो हा भाग बघितला तुम्ही, तर सदन भाग म्हणून ओळखला जातो. सगळ्यात जास्त टॅक्स जो आहे तो या एरियामधून कलेक्ट केला जातो. तर तशा समस्याही जास्त आहेत. तर काय सांगाल, कशा तुम्ही त्या सोडवणार आहेत येणाऱ्या काळात? नागरिकांच्या आम्ही आज प्रचारासाठी होम टू होम फिरतोय, प्रभागामध्ये बैठका घेतोय. आत्ताच आमच्या ताईंनी शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही सुविधा इथं झालेल्या नाहीत आणि आमचा अजेंडा एकच असेल की लाईट असू दे, पाण्याचे असू दे, ड्रेनेज असू दे, ह्या सर्व समस्या आम्ही सोडवणार आहोत. पण सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार कसं उपलब्ध करता येईल आणि महिला भगिनींसाठी लघु उद्योग साठी काय करता येईल, हे आमचं पण शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बेसिक ज्या आहेत नीड त्या फुलफिल झालेल्या आहेत का? म्हणजे बेसिक ज्या समस्या आहेत त्या इथं झालेल्या आहेत? 40 ते 50% झालेले आहेत. अजून 50% आम्ही चौघे मिळून करणार आहोत. सर, मला एक विचारायचं आहे, सगळ्यात महत्वाचं, बीजेपी सोडून तुम्ही डायरेक्ट शिवसेनेमध्ये आलेला आहात, तर काय फरक पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये? मी बीजेपी सोडून आलेलो नाही. पहिल्यांदा प्रश्न चुकीचा आहे. मी भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरला होता. मी अनुसूचित जमाती महिलांसाठी जो हा प्रभाग रिझर्व्ह झाला होता, त्यामध्ये आम्ही माझ्या घरच्यांसाठी ती उमेदवारी मागितली होती माझ्या कामाच्या जोरावर. पण शेवटपर्यंत भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट देतो म्हणले. विद्यमान आमदारांनी तिकीट कट केलं आणि विकासाला इथं खो घालायचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक नाही तर 3-4 समाजाची इथं फार मोठी फसवणूक केलेली आहे. इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण गटामध्ये तसं त्यांनी लिंगायत समाजाचा उमेदवार देतो असं त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी तिथं लिंगायत समाजाचा उमेदवार न देता ओबीसी समाजातला उमेदवार दिला. हे फार मोठं फरक पडणार आहे. ब्राह्मण समाजाला सुद्धा उमेदवारी देतो म्हणतो, तिथं न देता ओबीसीचा उमेदवार दिलेला आहे. त्यामुळे लोकभावना सर्वात मोठा सगळ्या गटातील नेत्यांना, जिल्हाध्यक्षांना त्यांनी पक्षप्रवेश रात्रीचा करून घेतलेला आहे. त्यांच्याकडे कोणतीही जात पडताळणी नाहीये आणि ते कदापि होणार नाही. फक्त पोस्ट घेतलेली आहे, व्हॅलिडिटी 6 महिन्यात देतो असं पोस्ट घेतल्यानंतर निवडणूक लढवता येते आणि त्यांना मतदान म्हणजे विकास कामं थांबणार, कोर्ट कचेऱ्या होणार, आपलं मतदार वाया जाणार, हे जनतेला माहीत झालेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा सीट आम्ही काढतोय. ओबीसी मध्ये अल्पसंख्याकांना पर्याय नाहीये, कारण ते मतदान त्यांना जाणार नाही. ते 4,500 वोट आमच्या शैलजाताईंना पंखा याचे नाल पडणार आहे आणि मग आमच्या कामाच्या जोरावरती ती सीट सुद्धा आम्ही काढणार आहोत. आणि 4थी सीट जी आहे आमची सतीश मस्केंची, ती अनुसूचित जाती सर्वसाधारण मध्ये आहे. इथे सुद्धा त्यांनी फरक केलेला आहे. जंगम म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही तिकीट दिलंय, यांची मागणी होती. ऍक्च्युली तिथं त्यांनी प्रत्येकाने काही ठिकाणी पाटील आडनाव लावलंय. आदिवासीचं सांगतात पाटील आडनाव लावतात. तुम्ही वेगळ्या समाजाचा असून आम्हाला जंगम म्हणून सांगताय. ओपनच्या जागी ओबीसीचा उमेदवार उभा करताय आणि चालू असणाऱ्या विद्यमान उपमहापौरांना न देता, मी अनुसूचित जमातीमध्ये सुद्धा मागितलं होतं की मला द्या तुम्ही, ते न देता. म्हणजे माझी लढाई भाजप विरुद्ध नाहीये. तुम्ही लोकांना माहित झालंय की बापू जनता पार्टी विरुद्ध आहे. भारतीय जनता पार्टी विरुद्ध आमची लढाई नाहीयेच. बापू जनता पार्टी फार संकुचित वृत्तीने त्यांनी जे काय या गोष्टी करतात, लोकांना लक्ष देतं की खरं काम कोणी केलंय, काय करतं, सभागृहात कोण मांडलं. यांच्यासाठी आम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात, आंदोलन केले सर. आणि त्या पांडेचं प्रकरण कोणासाठी झालंय ते सर्वांना कळू द्या तुमच्या माध्यमातून. कोणासाठी आम्ही जनतेसाठी जेलमध्ये गेलो, जनतेसाठी तडीपारीच्या गोष्टी केलेल्या, म्हणजे सांगायची गरज नाही. आम्ही कामं केलीत, विकास कामं केली. जानकीनगर बाग मी विकसित केली.
महात्मा बसवेश्वर उद्यानाची जागा बळकावण्यासाठी त्यांनी माझी उमेदवारी कट केलेली आहे. जगज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाला 2 एकर जागेवरती मी 40 लाख रुपये खर्च करून वॉल कंपाऊंड केली, बोर मारली, तिथं कमान केली आणि त्या कामावरती मध्यवर्ती धुळे सोलापूरच्या मध्यवर्ती प्राईम लोकेशनवरच्या जागेवरती डोळा असल्यामुळे त्यांनी लिंगायत समाजाची काय केली की बसवेश्वर उद्यानासाठी जागा या समाज मागेल उमेदवारी तिथं कट केली. आणि माझी तर कारण आहे की महात्मा बसवेश्वरच पावणार आहेत. आणि तुम्हाला एक सांगतो, 14 तारखेला आपल्या इथे फार मोठी जत्रा आहे. 15 तारखेला त्या जत्रेतून मला लोक आशीर्वाद देणार आहेत, जय बसव म्हणणार आहेत. परशुराम वित्त महामंडळासाठी मी स्वतः प्रयत्न केलेले आहेत, सभागृहात विषय आणलेला आहे आणि तो मी मंजूर करून घेतलेला आहे. ब्राह्मण समाजासाठी माझी विनंती अशी असणार आहे तुमच्या माध्यमातून की परशुराम वित्त महामंडळ स्थापन व्हावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून पहिला प्रस्ताव केला असता तर राजेश काळेंनी केलाय. दुसरी गोष्ट, जानकीनगर बागेला भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी नाम याचं नामकरण मी तिथं केलेलं आहे, ते सभागृहात मंजूर करून घेतलेले. आणि तिसरी गोष्ट, ब्राह्मण समाजाला उमेदवारी दिली नाही त्याचा राग ते काढणारच मतपेटीतून. ते कधी समोर येऊन भांडणं करणार नाहीत, ते बटन दाबणार आहेत आमचं. ते 3 बाण 1 फॅन असं होणार आहे. आणि आमची तुम्हाला मी सांगतो, फक्त प्रश्न आहे की आम्ही किती लीडनी येणार हाच प्रश्न. निवडून आलोय का तर आलोय. साहेब, काल मुख्यमंत्री शहरात आले होते. लाडक्या बहिणींना खास त्यांनी सांगितलेलं आहे की 15 तारखेला फक्त कमळाला तुम्ही साथ द्या, पुढचे 5 वर्ष आम्ही अहो, पण नेमकं लाडक्या बहिणी कुणाच्या आहेत? लाडक्या बहिणी सांगावं लागत नाही. लाडक्या बहिणी आमच्या एकनाथ शिंदेच्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सर्वात धाडसी निर्णय त्यांनी घेतला. अहो, आमच्यामुळेच एकनाथभाई शिंदेमुळे तुम्ही आलात म्हणा. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तुमच्या विरुद्ध आमची लढाईच नाही हो. ही लढाई गटर मीटर वॉटरची, ही वरची लढाई नाहीये. इथं आम्हाला रस्त्यावरती उभा राहणार नगरसेवक पाहिजे. पण महानगरपालिकेमध्ये लाडक्या बहिणी खूप मोठा इम्प्रेशन म्हणजे प्रभाव पाडणार आहे. नेमके लाडकी बहीण आपल्याला काय वाटतं, बीजेपीकडे वळेल की शिंदे गटाकडे काय वाटतं? कारण की हा महत्वाचा तपास असणार आहे लाडकी बहिणी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता तुम्ही जेव्हा बोलताय की आम्हाला लाडक्या बहिणींनी मतदान केले का नाही, आमच्या सेनेचे मागच्या वर्षी नगराध्यक्ष बघा किती झालेत, नगर परिषदेचे बघा, सगळीकडे जो मॉब आहे. आणि जिथं ज्या गोरगरीब आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना न चुकता आणणारी योजना कोणी केली त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदेने केली. तुम्ही असं सरळ सरळ दम देऊ नका की बाबा आम्ही केले तुम्ही केली, हे खोटी गोष्ट आहे.